नेरळ माथेरान घाटात टॅक्सी आणि टेम्पोला अपघात। टॅक्सी चालकाला फिट आल्याने ताबा सुटला। माथेरान येथून नेरळकडे येणाऱ्या प्रवासी टॅक्सीच्या चालकाला गाडी चालवत असताना फिट आली। त्यावेळी घाट उतरत असताना टॅक्सी आणि मालवाहू टेम्पो यांची समोरासमोर धडक झाली। दरम्यान या अपघातात टॅक्सी चालक आणि अन्य 2 महिला प्रवासी असे 3 जखमी झाले आहेत। टेम्पो आणि प्रवासी टॅक्सी हे समोरासमोर एकमेकांवर आदळले। त्यावेळी प्रचंड आवाज झाला असून या अपघातात जखमी झालेल्या प्रवासी तसेच टॅक्सी चालक यांना नेरळ गावात आणण्यात आले। नेरळ गावातील डॉक्टर शेवाले यांच्या रुग्णालयात त्या अपघातात जखमी झालेल्या 2 प्रवासी आणि टॅक्सी चालक यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले। टॅक्सी चालक कैलाश विर्ले यांच्यावर 30 टाके घालण्यात आले असून त्याचे सिटी स्कॅनिंग करण्यासाठी बदलापूर येथे पाठवण्यात आले। तेथून पुन्हा नेरळ येथे पुढील उपचार करण्यासाठी आणण्यात आले। त्याची प्रकृती स्थिर आहे। दुसरीकडे टॅक्सीमधून प्रवास करणारे प्रवासी सारिका विचारे वय वर्ष 47 तसेच सोनिका सावंत वय वर्ष 36 या दोघी देखील या अपघातात जखमी झाल्या आहेत। तिन्ही जखमींवर उपचार करण्यात आले असून याबाबत गुन्हा दाखल करण्याची कारवाई नेरळ पोलीस करीत आहेत। माझं नाव अरविंद पाटील, अरविंद हरचंद्र पाटील। मी वरून खालूनवरती चाललो होतो। समोरचा माणूस जो गाडीवाला होता इकोवाला तो डायरेक्ट स्टेअरिंग वरती झोपून आलाय। स्टेअरिंग वरती झोपून त्याचा म्हणजे पूर्ण ताबा गाडीवर सुटलेला। डायरेक्ट येऊन गाडीवर मला ठोकले गाडी। घटना कुठे झाली? वॉटरफॉलच्या वरच्या स्पॉटला। वरती चाललो होतो। हो, मी वरती आलो, ती गाडी खाली गेली होती, यावरून आली होती सुसाट। त्या गाडीचा नंबर वगैरे सांगू शकता का? इकोचा तुम्ही काय गाडी आहे? हा, सांगू शकतो। MH05 AS 6607। त्यामध्ये कोण प्रवासी होते काय? त्याच्यात कस्टमर होते त्यांचे। ड्रायव्हरची आता सध्याची काय? ड्रायव्हर कुठे आहेत? ड्रायव्हर मोठे पैसे ड्रायव्हरची गाडी डायरेक्ट आपल्या गाडीच्या आतमध्ये घुसली आणि त्याच्यावर त्यांच्यावर मार आहे। आता ते दवाखान्यात गेले त्यांना। पॅसेंजरचे पण मार आहे। पॅसेंजरची काय आता सध्याची? पॅसेंजरला आता काही क्रिटिकल कंडिशन त्यांची पण म्हणजे खूप भीती पण वाटते त्यांची। पण आता हे युनियन वाले जे आहेत टॅक्सी स्टँड वाले ते आपल्यावर काही रिस्क घेत नाहीये। आता डायरेक्ट बोलतात ड्रायव्हर आणि तुम्ही बघून घ्या। आता यांच्या मार लागले ते कस्टमर फक्त ते कस्टमर तिथून हलवलंय। त्याच्यानंतर ते सगळे गायब झाले। सगळे गायब झाले। बोलतात का थांबा थांबा करतात। आधी आम्हाला सांगितलं थांबा, तुम्ही काय करू नका, गडबड करू नका, थांबा। आम्ही थांबलो होतो। नंतर जे कस्टमर तसे दवाखान्यात येऊन गेले, त्यांना जे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले, तसे हे सगळे इथून हे झाले। आता बोलतात ड्रायव्हर तुम्ही बघा।